प्रताप प्रताप बस जरा. नाही नको सर, मी उभाच बरा आहे. आपल्याला विचार करायला, चर्चा करायला खूप वेळ लागणार आहे. बस जरा. प्रताप बसला. हे बघ, पुढच्या वर्षी मी सेवानिवृत्त होणार आहे. मनात खूप होतं, खूप दिवसांपासून नटसम्राट गॅदरिंगला बसवायचं, पण नाही शक्य झालं. आप्पांची भूमिका करायला कोणी तयारच होत नाही आहे. देशपांडे सर हे आपल्याला का सांगतायत हे प्रतापला कळेना. एकतर आप्पांच्या तोंडची वाक्य पल्लेदार आहेत, आवाजाची झेप मोठी आहे, आत्मा ओतून बोलायला लागतं. प्रताप तसा देशपांडे सरांचा आवडता विद्यार्थी. गुणवंत विद्यार्थी शिक्षकांना आवडतात. प्रतापमध्ये अनेक गुण होते. वाक्य शब्दफेक उत्तम होती. शब्दाक्षरांना तो अक्षरशः वाकवत होता. वक्तृत्व चांगलं होतं. अभिनय चांगला होता. हस्ताक्षर सुरेख होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्याकडे लीनता होती. पण सर आज नाटकावर का बोलतायत हे त्याला कळेना. आजवर मी अनेक नाटकं गॅदरिंगला बसवली, केली, पण नटसम्राट नाही बसवू शकलो. आप्पांच्या भूमिकेचं आव्हान कोणी स्वीकारायला तयार नाही आहे. आता निवृत्त झाल्यावर स्वप्न विरून जाईल. सर खरं सांगू का, तसं नको आहे व्हायला. तुझ्याकडून माझी चुकीची अपेक्षा नव्हती. मला वाटलंच होतं की तू हे आव्हान स्वीकारशील. म्हणजे काय सर? हे बघ, नटसम्राट बसवायचं, आप्पांची भूमिका तू करायची. सर मला अवघड जाईल ते. का? काय नाही आहे तुझ्याकडे? शब्दफेक आहे, अभिनय आहे, मोठे पल्लेदार संवाद बोलण्याची क्षमता आहे. पण सर, अरे तुझी 1-2 व्याख्यानं ऐकलीत मी. अहो सर, मी हे नाटक 4-5 वेळा वाचलं आहे. गोवा हिंदू असोसिएशनचं नाटक इथे आलं तेव्हा पाहिलं आहे. फार कठीण आहे सर ते. नाही, तालमीनी सगळं कठीण आहे ना, ते सुलभ होऊन जाईल. सर दुसरा कोणीतरी बघा. अरे आजवर का करू शकलो नाही मी? मुलगाच भेटला नाही ना मला तसा कोणी. माझ्यावर भलता विश्वास दाखवताय सर. अरे रक्ताचा प्राध्यापक आहे. गेली 35 वर्ष मुलांना वाचत आलो आहे आणि गेली 17 वर्ष नाटकं बसवत आलो आहे. सर नाटकाचं हासं होईल. हे बघ, 8 दिवस तालमी घेऊ, चांगलं होतं आहे का हे बघू आणि मग पुढचा निर्णय घेऊ. ठीक आहे सर. कोणीतरी आपल्यावर विश्वास टाकलाय याचा आनंद मोठा असतो. तो सार्थ होता हे सिद्ध करण्यातला आनंदही मोठा असतो. प्रताप त्याच क्षणी लायब्ररीत गेला. नटसम्राट नाटकाचं पुस्तक घेतलं. यापूर्वी त्यांनी 4-5 वेळा हे नाटक वाचलं होतं, पण त्यावेळी वाचनाचा हेतू वेगळा होता. आता आप्पा आपण जगणार आहोत या हेतूने त्यांनी वाचनाला सुरुवात केली. 1दा 2दा 3दा नाटक वाचलं. सकाळीच तो देशपांडे सरांच्याकडे गेला. सर मी करणार आप्पासाहेबांची भूमिका. वा, आम्हा शिक्षकांची नजर चुकत नाही. सर कावेरीची भूमिका कोण करत आहे? अजून ते ठरलेलं नाही आहे. डोळ्यासमोर 4-5 मुली होत्या, पण म्हाताऱ्या कावेरीची भूमिका करायला नाही तयार होत. मग सर? नाही, मी आशावादी आहे. तुझ्या डोळ्यासमोर कोणी आहे? नाही सर, मुलींबद्दल फारसं परिचयाचं नाही माझं कोणी. डोळ्यापुढे वनमाला आली होती, पण त्यांनी नाव टाळलं. बघू, आपण प्रयत्न करू. अहो सर, ही भूमिका कुठल्याही तरुणीचं करिअर घडवू शकेल. अरे हे सांगायचं कोणी पण. मी मात्र इतकी वर्ष स्वप्न बघतोय. सर अंतिम इच्छा पूर्ण होते. कुणीतरी मिळेल सर, बघू. प्रताप बाहेर पडला. कॉलेजच्या आवारात दिसेल त्या मुलीत तो कावेरी शोधत होता. समोरून शांता तांबे येताना दिसली. शांता? काय रे प्रताप? अगं गॅदरिंग जवळ आलं आहे. बरं मग तू कशात भाग घेतेयस? अरे कुठल्याच सरांनी मला बोलवलं नाही. नटसम्राट बसवायचं चाललं आहे. कावेरी करशील?
एवढी म्हातारी वाटते का रे? अगं मेकअपने होतं सगळं. अरे पण चालण्या बोलण्यातला अभिनय आवाज त्याचं काय करणार? प्रयत्न तर कर. नाही रे बाबा, माझी इमेज नाही, मला नाही जमणार. एकदा प्रयत्न कर. मी नंदा किंवा नलू त्या करू शकेन. ती निघून गेली. प्रताप खेडेगावचा, शहरात आला खरा, पण न्यूनगंड गेला नव्हता. त्यामुळे मुलींशी बोलण्याचे प्रसंग फारसे आलेच नव्हते. त्यामुळे मुलींशी फारसा जवळून परिचय नव्हता. नटसम्राट आवडलं होतं. मोहिनी घातली होती. आप्पांची भूमिका करण्याची इच्छा होती, पण एकट्या त्या कावेरीने घोटाळा केला होता. 2 दिवस वाऱ्यावर गेले. प्रताप स्वतः देशपांडे सरांकडे गेला. सर, कुणी मिळाली? हो, मिळाली की. कोण? वनमाला मॅडम. काय? स्टाफ रूममध्ये विषय निघाला, त्या तयार झाल्या. त्या करू शकतील? अरे का नाही? वनमाला मॅडमकडे खूप टॅलेंट आहे. त्या वागतात साध्या, पण हुशार आहेत त्या. आणि अभिनयाचा अनुभव कॉलेजच्या काळात केली आहे म्हणे त्यांनी हे एकांकिका. सर, पण एकांकिका आणि नटसम्राट किती मोठा फरक आहे. मला वाटतं तुम्ही दोघं बोलून घ्या, कारण बहुतेक संवाद आप्पा आणि कावेरीचे आहेत. तुमचं एकदा जुळलं की प्रश्न नाही. 1च्या दरम्यान वनमालाने त्याला वर्गातनं बाहेर बोलवून घेतलं आणि म्हणाली, 4च्या दरम्यान लवकर ये बंगल्यावर. हो, येतो. ती भरकन निघूनही गेली. हा 3:30लाच पोचला. वाटलं नाटकाविषयी ती बोलणार आहे. हे बघ प्रताप, 2 दिवस मी इथे नाही आहे. अच्छा, कुठे जातीयेस? कॉमर्स विभागाची गोव्याला ट्रीप जाते आहे. मोहन, तू इथे राहा. मी डबा सांगून ठेवते. मोहनची काळजी घे. 2 दिवसांची ट्रीप आहे? हां, 20 मुली, 20 मुलं. तुम्ही एकट्या 40 मुलांवर लक्ष ठेवणार? माने आहेत ना. कोण माने? अरे आमच्या डिपार्टमेंटचे आहेत, मला सिनियर आहेत. ते काळेले चष्मा वापरतात. हो, ओळखतोस? अख्खं कॉलेज ओळखतं. 1 नंबरचा बदमाश आहे माणूस. ती काहीच बोलले नाही. त्याची नजर पाहिली, घारवाड आहे. अरे असे ना. असे ना काय असे ना? अरे आम्ही काय दोघंच जातो आहे का? सहल जाऊन आली की दोघं जाऊन या. मी कोण नाही म्हणणार. हां, तेही खरंच आहे म्हणा. काय खरं आहे? तो माणूस वागायला चांगला नाही. अरे माझ्याबरोबर 20 मुली आहेत, तरीही जायचं नाही. वनमाला आतून सुखावली होती. कारण काय पण? ते मला माहिती नाही. जायचं नाही एवढं खरं. अरे नोकरी जाईल माझी. आजारी माणूस सहलीला जाऊ शकत नाही. कोण आजारी आहे? तुम्ही. चिठ्ठी द्या रजेची, मी उद्या प्राचार्यांना देतो. मी आजारी नाही आहे, मी जाणार आहे. अरे गोवा पाहण्याची संधी का सोडू? मी म्हणतो म्हणून. अगं बाई गं, ही भलतीच दादागिरी झाली. तू दादागिरी म्हण, हुकुमशाही म्हण. अरे पण तू असं करणारा कोण? वनमाला, हे बघ, मला गेलं पाहिजे. माझं ऐकणारच नाहीस का? काय कारण काय ऐकायचं? कोण माझा तू? काय एवढा हक्क? वनमाला, त्यांनी तिला ओढून बाहुपाशात घेतली. समजलं का मी कोण तुझा? ती काहीच बोलली नाही. ती तशीच त्याच्या बाहूत विरघळली. प्रताप भाऊ, ओ प्रताप भाऊ. 2 नंबरच्या रीमा भाभीने आवाज दिला. प्रताप जवळ गेला. काय वहिनी? लगीन हितच करायचा, नाहीतर? अहो काय वहिनी, आत्ता डोळे नाहीत का मला? अहो नाही तसं काही, ही मैत्रीण आहे. मैत्रीण कोणासाठी एवढं करते वय? हां, आईंना, आम्हा दोघा भाऊजाईंना साड्या, बकुळाची पैठणी तर 1000-1200ची असेल. प्रताप गांगरला. चांगली आहे, आवडली आम्हाला. अगदी या लग्नातसुद्धा लगीन लावायची तयारी आमची. अहो रीमा वहिनी, मी अजून शिकतोय. काय काय शिकताय? हां? ती खळखळून हसली. रीमा, अगे हे रीमा, इकडे ये की. आईने आवाज दिला. रीमा गेली. प्रतापची सुटका केली. खरं तर वनमालाला आणायलाच नको होती. आपलं घर केवढं, एकाने पाय पसरले तर दुसऱ्याला लागतात, अशी परिस्थिती. पण ऐकलंच नाही. काय म्हणता आई? अगं बाया, ती पोरगी आली ना. कोणती? वनमाला होय? हां, तिला गणपदाच्या जुन्या घरी झोपाय बसायची सोय करा. झाडून लोटून घ्या. मी सांगितलं म्हणून सांगा. जाते की. आलाय लोकाची बिलामत घेऊन.
इथल्या गोंधळात बसायला तरी जागा आहे का तिला? तिला पण नेऊ का बरोबर? का झाडलोट करायला लावते तिला? नाही हो, मी झाडलोट करन, ती बसन की बाजूला. ने. रीमा जरा खोडीलच, खपलीच काढणार. तिला बरं वाटलं, विचारपूस होईल, कोण कोणाची त्याचा हिशोब कळेल. शिकल्या माणसांची जात कळत नाही, वाढण्या अगोदर खोडलेलं बरं. तिने वनमालाला बरोबर घेतलं. काय प्रताप भाऊच्या वर्गात शिकताय काय? नाही नाही. आणि अहो जाऊ काय करताय? अगं बाया, मग काय नुसत्या बसून असतात काय? नाही नाही, मी कॉलेजमध्ये शिकवते. काय सांगताय? हो, मी प्रताप शिकतो ना त्या कॉलेजमध्ये शिकवते. म्हणजे मास्तरी नाही म्हणा की. हो. मग हे जुळलं कसं? तुम्ही मास्तरीन, प्रतापराव साळकरी. अहो काही जुळलेलं नाही आहे, मैत्री आहे एवढंच. हे बघ बाया, मी काही शिकलेलं नाही, पण येडी खुळी बी नाही मी. आल्यापासून बघती प्रताप भाऊ गोंडा घोळत फिरतात मागं पुढं. बरं असून ते असू द्या, सण तवा पोळ्या. तिने झाडू घेतला, साफसफाईला सुरुवात केली. मी वर चढून जळमटं काढू का? नाही बाया नग, ज्याचं त्यांनी करावं. ती सफाई करत होती, वनमाला फक्त बघत होती. साफसफाई झाली, रीमा जोत्यावर बसली. ये की बस की. ती येऊन बसली. काय मग बहन भाव? नाही बहीण नाही आहे, भाऊ आहे. तो आलाय बरोबर. मग आजपासनं मी भनीजवळ मन मोकळं करून टाकायचं. आता खरं सांग, प्रताप भावान तुझं जमलंय ना? जमलंय आणि नाही पण आत्ता जमले बिगर परक्या माणसामागं पोरीची जात येते वय? मीच हट्ट केला, ते बरं केलं. प्रताप भाव लाख हाती एक, सुपारीच्या खांडाचं येसन नाही. बोलणं वागणं कसं पाण्यासारखं. अख्ख्या गावात असं पोरगं नाही. तो अगदी हिरा हेरला बघ, हिरा. वनमाला लाजली. आय बा आडवं नाही ना? आईवडील नाही आहेत मला, काय कमी पडायचं नाही. आणि ही रीमी भोपळीचा काटा लागू देणार नाही. अहो मी प्राध्यापिका, तो विद्यार्थी, हा फरक आहे. शिवाय मी 10 वर्षांनी मोठी आहे. असू दं. आता बघा, डावं उजवं कुठं नसतं. आमचं हे घुमं माझ्या तोंडाला फटकरी. चाललंय का नाही पण आमचा संसार? कुठं अडती का गाडी? कमी जास्ती शिक्षणाचं. हां, दोघांनी जुळवून घेतलं का झालं. संसार म्हणजे काय गं? दोघांनी गाडी हाकणं, दोन्ही बैल गुन्हे असले का झालं. तसं पाहिलं ना तर प्रताप भाऊचं नशीब मोठं. दुपती गाय पदरात पडतीया. हसू नका. 100-200 पगार असेल की तुला? 2,500 रुपये. अगो बाया, 2,000वर 500 बी? हो. मग काय बाया, नशीबच उजळलं की. प्रताप भाव लय हुशार, लय डोकंबाज. पर गाडी पैशा पाण्यात अडकली. हातुसा दिला तर नाव काढतील. आता राहिला सवाल वयाचा. आमच्या गावात गुरुवाच्या पांड्याचं वय किती? 40. देवाला पाणी घालत बसला. आता गेल्या साली हळद लागली. पोरगी 20-20 सालाची नसन. अगं दोघांची मनं जुळली का समजा चालतं. रीमाताई तुम्ही शिकला नाही पण किती हुशार आहात. अगं असं शिक्षण नाही म्हणजे घराची भेट ढासळती का? उन्हा अधिक होतं घ्यायचं चालवून. पण एक ध्यानात घे, ही बांगडी पिचली का पिचली जोडता येत नाही. तसं बायकांचं लगीन झाल्या बिगर वाईट वांगाळ करायचं नाही. रीमाताई शिक्षण कधी कधी उतू जातं म्हणून सांगते मी. उठ, नाही तर तिकडं प्रताप भाऊचा जीव खालीवर होणार. दुसरं एक ध्यानात घे, ही तर हाईस तवर प्रताप भाऊच्या मागं पुढं करू नको. काय आहे हा गाव खाके. इथल्या माणसांच्या जीवाला दावं नसतात. गावभर शिजते. मग तेवढं तुमच्या भावाला सांगा की. मग काय भीती काय त्याला? भाऊजाई आईसारखीच असती. दोघी घरी आल्या. घरी लग्न घाई. एक करावं लागतं का? गरीबा घरचं लग्न असलं तरी 17 पदार्थ करावेच लागतात. लाडू, करंज्या, कापण्या, चिवड्या, शंकरपाळ्या. एक आहे का? मुंडावळ्यात प्रकार किती? लवंगाच्या, गव्हाच्या, कागदाच्या, फुलाच्या. आल्या गेल्याची उडबस आली. त्यात रुसायला लग्नकार्य हवंच. उजवं डाव्याचं निमित्त. वनमाला राबत होती. प्रत्येकाच्या तोंडी कौतुक होतं. एकदाच्या अक्षता पडल्या. बकुळ सासरी गेली. सर्व धाय रडले. वनमालाचे डोळे भरले. प्रताप, मोहन, वनमाला निघाली. बाबांनी प्रतापला ओटीवर बोलवलं.
प्रताप हे बरं आहे का? लॉकाची पोरगी. रीमा तेवढ्यात तिथे धावत आली. म्हणजे मी समद बैजवर बोलली, आता जाताना वाईटाचा पाडा न ग. अगं पर समद व्यवस्थित झालंय. प्रतापच्या मनावरचं ओझं कमी झालं. एस टी आली, तिघे एस टीत बसले, एस टी निघाली. प्रताप कॉलेजवर पोचला तर देशपांडे सर काहीशा रागानं म्हणाले, अरे काय हे प्रताप, गॅदरिंग महिन्यावर येऊन ठेपलंय, तुम्ही दोघंही गायब, काय नाटकाचं नाटक करणार आहात का? अहो सर, बहिणीचं लग्न होतं माझ्या, मग आता महिनाभर कसून तालीम करायला लागेल. करूयात सर. तालमी सुरू झाल्या. काही वाक्य दीर्घ 15-16 शब्दांची ती वाक्य बोलताना तारांबळ होत होती. प्रतापची भाषा शुद्ध होती, पण पल्लेदार वाक्य बोलताना दमछाक व्हायची. त्याला वनमालाचं कौतुक वाटत होतं. किती छान बोलायची. चालणं बोलणं थेट कावेरी. खरं कौतुक करायला लागेल ते देशपांडे सरांचं. त्यांनी अख्खं नाटक, संवाद यांचा अभ्यास केला होता. शब्दाशब्दातला अर्थ त्यांना गवसला होता. जणू त्यांनी प्रत्येक भूमिका स्वतः जगून ते मार्गदर्शन करत होते. प्रचंड अभ्यास. अध्यापन करणारे देशपांडे सर आणि नाटकाचे दिग्दर्शन करणारे देशपांडे सर याच्यात अंतर किती? वाटत होतं देशपांडे सर अध्यापक चुकून झाले. त्यांनी नाट्यसृष्टीत जन्माला यायला हवं होतं. मोजून पावलं देत. ठरल्या स्पॉटखाली त्या शब्दाला, त्या वाक्याला आलंच पाहिजे. कुठेही संवाद सुटू नये. उच्चारांना, आवाजाला सुद्धा एक संगीत साज असते. नाटक बसलं. कावेरी आप्पा जवळ आले. आता गुपिताला पाय फुटणार होते. मुलांमुलींमध्ये ता म्हणतात ताक लवकर कळतं. गॅदरिंगला नाटक झालं म्हणजे इतिहासच घडला. प्रताप, आमच्या घरच्या सगळ्या लोकांनी नाटक पाहिलं, त्यांना ते आवडलं. तुझा आप्पा खूप भावला त्यांना. तू दिसतोस कसा हे घरच्यांना पाहायचं आहे. माझं काय, मी कधी येईन. मग आज रात्री ये जेवायला. नाही, जेवायला नको सर, चहा घ्यायला येईन. ते तू घरी आल्यावर ठरव रे. सर पण जेवणाचं नको ना. अरे बघू. प्रताप खरं तर गोंधळला होता. वागण्यात, बोलण्यात, शिष्टाचारात ग्रामीण भागातल्या खुणा आजही त्याच्याकडनं प्रकट होत होत्या. देशपांडे म्हणजे ब्राह्मण, पुढारलेले, त्यात प्राध्यापक म्हटल्यावर त्यांच्या बंगल्यावर सगळं हायफाय असणार. त्यात आपण बुजून जाणार, मग लोक हसणार. चहाचं जरा सोपं असतं, 15 मिनटात उरकतं. जेवण म्हटलं की तासभर तरी तिथे घालणार. पण गेला. देशपांडेबाईंनी हसत हसत स्वागत केलं. सर होतेच. तो बैठकीच्या खोलीत बसला. श्रीमंतीच्या खुणा ओसंडून वाहत होत्या. मौल्यवान वस्तू ठिकठिकाणी होत्या. सरांनी ओळख परेड सुरू केली. नाटकातला हा आप्पा. वाटत नाही हं बाई, वय किती लहान आहे, पण छान केलं हां. माई, खरंच सांगतो, खूप छान काम केलं यांनी. मी आधी हे नाटक 2 वेळा पाहिलं होतं. नाही, पण अगदी व्यावसायिक नाटकातल्या नटासारख्या आप्पा झाल्या. खरंच छान छान छान. वंडरफुल. आजोबा वाटतच नाही. किती सुंदर काम. प्रताप विनयपूर्वक म्हणाला. हा प्रताप सरांचा. अरे सर, दिग्दर्शक, मार्गदर्शक, हां, पण शेवटी कला तुझी ना. चहा येतच नव्हता. कौतुकाच्या ओझ्यानं प्रतापची घुसमट होत होती. देशपांडे सरांनी आता आपल्या कुटुंबियांची ओळख करून द्यायला सुरुवात केली. या शोभा, सर्वजण तिला माई म्हणतात. ही सुनबाई श्वेता, ही PhD आहे, पुण्याला असते. चिरंजीवसुद्धा पुण्यालाच असतो. आत्ता तो कामानिमित्त दिल्लीला गेला आहे. आणि ही मीनाक्षी, आमचं कोकरू, फर्स्ट इयरला आहे. प्रत्येकाची ओळख होताच तो विनयपूर्वक नमस्कार करत होता. आजोबा, कोकरू काय हो, मी काय लहान आहे का आता आजोबा? मीनाक्षीने प्रेमळ तक्रार केली. कॉलेजला कुठे असते? मी पुण्याला, फर्ग्युसन. अरे प्रताप, हिलासुद्धा अभिनयाची आवड आहे बरं का. स्पर्धेत अनेक बक्षिसं मिळवली तिने. हो का? छान. अगं दाखव ना त्यांना तुझी अवॉर्ड, सर्टिफिकेट्स. नाही सर, आत्ता नको, मला आत्ता जायचं आहे. नाही चालणार नाही हां, मी आमटी घातली आहे, पोळ्या झाला की बसू. नाही नको, आज नको. आणि केलं आहे त्याचं काय करू? मीनाक्षी, त्याला आत घेऊन जा, ॲवॉर्ड्स दाखव. चल रे प्रताप. प्रतापला उठावंच लागलं. मीनाक्षी एक एक फोटो, ट्रॉफी, सर्टिफिकेट कौतुकानं दाखवत होती.
खरंच कौतुक करण्यासारखंच होतं. तो कौतुक करत होता, प्रतिसाद देत होता. दोघं समवयस्क. तिच्या मोकळेपणात प्रताप केव्हा मिसळला कळलंच नाही. खूप वर्षांच्या ओळखीसारखे दोघंजणं बोलत होते. त्यात वावगं काहीच नाही. आजोबा प्राध्यापक, आई PhD. वडिलांचं शिक्षण समजलं नव्हतं, पण तेही उच्च शिक्षित निश्चित असणार. झुळझुळीत वातावरणात वाढलेली मुलगी. खाण्यापिण्याची भ्रांत नाही, गावकऱ्यांच्या नजरा नाहीत, आईवडिलांचा धाक नाही. स्वैर, स्वच्छंदी. एकाच टेबलवर एकत्रित सगळ्यांची जेवणं झाली. प्रतापला आग्रह करून करून वाढलं जात होतं. अर्थात आग्रह करण्यात अग्रस्थानी मीनाक्षी होती. प्रताप हॉस्टेलवर आला. झोप उडाली होती. का समजलं नाही. मीनाक्षी डोळ्यांसमोर सारखी उभी राहत होती. खळखळून हसणारी, शब्दांना ठोकरा देत बोलणारी, उत्साही, आनंदी. सकाळी सकाळीच रेक्टर दारात उभा. तुम्हाला भेटायला एक पोरगी आली. कोण? आता ते मला कसं माहिती? ते तुलाच माहिती ना. त्यांनी डोळा मारला. प्रतापने भराभरा उरकलं. गेटवर गेला तर मीनाक्षी. अरे मीनाक्षी, तू? ती खळखळून हसली, श्रावणातल्या निर्झरासारखी. एवढ्या सकाळी? बस रे स्कूटरवर. स्कूटरवर? अरे बस न, सांगते ना. तो अवघडून बसला. तिच्या तोंडाची फटफटी चालू होती. अरे 8 दिवस झाले येऊन. 4 भिंतींच्या आत गुदमरून गेले होते. वैताग नुसता. बोलायचं कोणाशी? आजीचं चटणी, मीठ, भाज्या आणि मम्मी शी. किती जाडजोड पुस्तकात डोकं खुपसून बसते. यांना जीवन म्हणजे काय हे कधी कळणार? निसर्ग कोणासाठी? माणसांसाठी. मग काय आनंद घेतो रे आपण? भांडी कुंडी, उष्टी खरकटी, 4 भिंतींच्या आत. मी ना जोडीदार शोधत होते. रात्री ओळख झाली तुझी. म्हटलं चला, रसिक जोडीदार मिळाला. आर्ट म्हणजे रसिकता. अगं हळूहळू, मी पडीन ना. प्रताप मागे बसला होता. मीनाक्षी गाडी सुसाट पळवत होती. काय होईल? अपघात? एकतर हॉस्पिटलमध्ये जाऊ, नाही तर वर जाऊ. काय कुडरणे का? पोरगी बिनधास्त होती. प्रतापला हा अनुभव नवीन होता. गावाकडच्या मुलींच्या नजरेवर सुद्धा काबू असते. बोलताना पापण्या खाली झालेल्या, मोजून मापून बोलतील. भारती प्रेम करत होती, पण अंतर राखून. साधा स्पर्श तिने केला नव्हता. प्रेम मनात, त्याचं प्रदर्शन नाही. इथे सगळंच उथळ. 1 दिवसाची ओळख, भीड नाही. उतू जाणारं सगळं. समाजाचं भान नाही, समोरच्याची कदर नाही. अरे तुला पडशील अशी भीती वाटते का? मग खांद्यावर हात ठेव, मीनाक्षी म्हणाली. ती स्कूटर चालवत होती. तो खांद्यावर हात ठेवून बसला. तो हात खाली केव्हा आला कळलंच नाही. लहान मुलांनी वाहनावर आपल्या आईला पाठीमागून घट्ट पकडून ठेवावं, तसं प्रतापनी तिला धरलं होतं. स्कूटर घाटात लागली. गती मंदावली. स्पर्शाने आपलं काम सुरू केलेलं होतं. दोघं तारुण्याच्या काठावर होते. तो काळ अजूनही आधुनिक विचारांना स्वैर करणारा नव्हता. लग्न भली 16-18 वर्षाच्या युवक युवतींची होत असतील, पण या काठावरच्या मुलामुलींना भविष्यातली विहीर किती खोल आहे हे कसं कळणार? विभिन्न लिंगी आकर्षण या काळात असतं, पण शरीर मन सशक्त कुठे असतं? ओढ, आकर्षण पडद्यामागे असावं, आणि हा पडदा भिंतीचा असावा. कुटुंबाच्या परंपरेचा असावा, समाजातल्या चालीरीतींचा, परंपरांचा असावा. मुलं शिकतायत म्हणजे शहाणी झाली आहेत असं नाही, संस्कारित झाली आहेत असंही नाही. भलं बुरं त्यांना समजलं तर ती शहाणी झाली, तर ती संस्कारित झाली. मीनाक्षीने सगळ्या कक्षा ओलांडल्या होत्या. नुकतीच उमलू पाहणारी कळी स्वतःच्या पाकळ्या स्वतःच्या हाताने उघडत होती. तंग पॅन्ट, वर मोकळं 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 पोलकं, अगदी छातीही उघडी दिसावी असं. केस मोकळे, वागणं बिनधास्त. दोघं स्कूटरवरनं उतरले. डोंगरावर एका दगडावर बसले, अगदी खेटून नवविवाहितासारखे. प्रताप थोडा लाजरा बुजरा. घरचे संस्कार अजून राखतात. खरं सांगू का, तू न मुलगी म्हणून जन्माला यायला पाहिजे होतास. चुकलं का काही? अरे बावळटा, तुझ्या शेजारी तरुण मुलगी बसली आहे. कसं बसावं, जवळ घ्यावं, काय करावं साधं कळत नाही. म्हणजे? तिने त्याला ओढून जवळ घेतलं. अग्नीच्या कडेला लोणी गेलं. खरं सांगू का? हो सांग ना.
तू खूप सुंदर दिसतोयस म्हणून मी भाळली आहे. हां, हे बघ, असं करायचं. तिने त्याच्या ओठावर ओठ ठेवले. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे यांची नियती ही कादंबरी. ही नियती आपल्या कथानायकाला कुठे घेऊन चालली आहे हे ऐकत राहा. उद्याचा भाग ऐकण्यासाठी भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.